महाराष्ट्रातील पत्रकारांची आग्रही संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या पाटोदा शाखेचे तालुकाध्यक्ष अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी संदर्भातील विविध मागण्यांसाठी पाटोदा आगारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे असणारे पाटोदा आगार हल्ली नावापुरतेच मर्यादित राहू लागले आहे। या आगारात बाहेरील स्थानकाच्या देखील बस येत नाहीत, त्या चुमळी फाटामार्गे जातात। म्हणून पाटोदा आगार म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असाच काही प्रकार झाला आहे। सोबतच पाटोदा आगारातील वाहतूक नियंत्रण कक्ष हा रात्रीचा बंदच असतो, यामुळे रात्रीचा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच मराठी पत्रकार परिषद पाटोदाच्या वतीने सोमवारी पाटोदा आगारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। पाटोदा आगाराचे पालक अधिकारी अमोल भुसारी साहेब यांनी बीडवरून येत पाटोदा आगाराचे व्यवस्थापक खेडकर यांच्यासह उपोषण स्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी उपोषण करणाऱ्या पत्रकारांसोबत सविस्तर चर्चा करत येत्या 4 दिवसात मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। या उपोषणासाठी मराठी पत्रकार परिषदेचे पाटोदा तालुकाध्यक्ष अजय जोशी, तालुका कार्याध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ खंडागळे, सचिव हमीद खान पठाण, ज्येष्ठ पत्रकार दयानंद सोनवणे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अब्दुल कादर मकरानी, पाटोदाचे माजी सरपंच परमेश्वर अडागळे, उपाध्यक्ष जावेद शेख, अशोक भवर, सतीश गर्जे, सतीश उबाळे, टेकाळे सर, राहुल जाधव, मुकुंद शिंदे आदीसह गावातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। आज रोजी आपल्या पाटोदा बसस्थानक येथे मराठी पत्रकार परिषद तालुका पाटोदा यांच्या वतीने आज एक लाक्षणिक उपोषणाचा आयोजन केलेले होते। त्याबद्दल त्यांनी उपस्थित केलेले मुद्द्यांबाबत आज सर्व उपस्थित पत्रकारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। त्या चर्चेमधून आज आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पाटोदा शहरामधून बीडकडे जाण्यासाठी बसेस नसल्याची मुद्दा ऐरणीवर असल्याचं लक्षात आले। त्याबद्दल सदरची संपूर्ण माहिती घेऊन विभागीय कार्यालयाला याबाबत अवगत करण्यात येईल व यातून त्वरित असा तोडगा काढण्याबाबतची आज सर्वांसोबत चर्चेमध्ये चर्चा करून योजना आखलेली आहे। आणि तसेच पाटोदा बसस्थानक येथे रात्री 10 ते सकाळपर्यंत कंट्रोलर वाहतूक नियंत्रक याची नेमणूक करण्याबाबतचाही प्रस्ताव पाठवलेला आहे। त्यालाही लवकरच मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आपल्या इथून सदरचा कंट्रोलर नियमितपणे नियुक्त करण्याबाबत कारवाई करण्यात येईल। रोजी मराठी पत्रकार परिषद पाटोद्याच्या वतीने जे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाटोदा शहरातून चुमळी फाटा मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या पाटोदा शहरातून सोडण्यात याव्यात, तसेच रात्रीच्या वेळी 9 ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत कंट्रोलर वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात यावी, या मागण्यांसाठी आम्ही उपोषणास बसलो होतो। आदरणीय भुसारी साहेब आपले जे पालक आगाराचे हे प्रमुख आहेत, त्यांच्यामार्फत आम्हाला आश्वासन देण्यात आलं आहे की 2 दिवसात आम्ही हा प्रश्न मार्गी लावू आणि जेवढ्या पुणे ते बीड आणि बीड ते पुणे जेवढ्या गाडी जातील तेवढ्या पाटोदा शहरातून सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यांच्या आश्वासनानंतर आम्ही उपोषण आज स्थगित करत आहोत। तसेच पाटोदा येथे आगार प्रमुख खेडकर साहेबांच्या नियंत्रणाखाली एक वाहतूक नियंत्रकाची नेमणूक तात्पुरती करण्यात आली आहे आणि त्यांना मंजुरी भेटल्याच्यानंतर कायमस्वरूपी नेमणूक राहील असं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे आम्ही आजचं उपोषण स्थगित करत आहोत। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।